अध्यात्मज्ञान नित्यत्वम. अध्यात्मज्ञान नित्यत्वम. खरे ज्ञान झाल्याशिवाय परमतत्वाचा अनुभव शक्य नाही. खरं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमात्मतत्वाचा अनुभव शक्य नाही. ही त्याची खात्री आहे. काय आहे? ही त्याची खात्री असते. त्यामुळे तो नेहमी आत्मा आणि अनात्मा याच्या विवेकह ज्ञानामध्ये गढून गेलेला असतो. एक आत्मा आहे आणि एक अनात्मा आहे. आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय, ह्या घोटाळ्यात तो पार अडकलेला असतो. मग अध्यात्म ज्ञान नित्यत्व, जो आत्मा आहे त्याचं ज्ञान होणं, त्यालाच अध्यात्मज्ञान नित्यत्व असं म्हणतात. तो नित्य असतो, त्यालाच आत्मा म्हणावा. नित्य म्हणजे सर्वत्र सर्व काळ ज्याचा असणं आहे तो आत्मा आहे. मग हे आपण परीक्षण केलं पाहिजे. अनात्म्याच्या ठिकाणी नित्यत्व आहे का? आता अनात्म, शास्त्रात अनात्मा कशाला म्हटलं? ज्या वस्तूला कळत नाही ती वस्तू अनात्मा आहे. मग आता देह, आपले शरीर अनात्मा आहे. काऊन की शरीराला कळत नाही, पण आपल्याला असा अनुभव येतो की शरीराला कळतं. चटका बसला तर आपल्याला काय अनुभव आला? की शरीराला चटका बसला. चिमटा घेतला तर शरीराला चिमटा घेतला म्हणून अनुभवाला आला, कळालं ते. हा घोटाळा निघला पाहिजे. शरीराला जर चटका बसला असता तर प्रेत अवस्थेत बसायला पाहिजे होता. मग प्रेत अवस्थेत त्याला एवढ्या मोठ्या अग्नीत भडभडा पेटून दिल्या जातं, तेव्हा मग तो ओरडतो का? आरडतो का? नाही. का आरडत नाही? तर त्यावेळेस त्याला चटकाच बसत नाही त्या शरीराला, म्हणून ते शरीर काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण आत्ता बोटाला थोडासा अगरबत्तीचा जर चटका बसला तर पटकन हात असा वर करतं माणूस, म्हणजे लगेच शरीर प्रतिक्रिया देतं. मग ती शरीराची प्रतिक्रिया शरीरामुळं होते का आणखी कोणामुळं होते? इथं कोण आहे ती प्रतिक्रिया देणारं, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. जे नित्य आहे ते आत्मतत्व आहे. नुसतं नित्यपणा आहे का त्याचा? नाही, तर त्याचा कळणेपणा पण आहे. मग हा चटका कोणाला कळाला? तर त्या तत्वाला कळाला. आत्मतत्व आहे म्हणून त्याला तो कळाला. आणि तो कशावर कळाला? तर ज्ञान इंद्रियाला त्याची जाणीव झाली. त्या ज्ञान इंद्रियांना ते आपल्याला समजलं. मग ज्ञान इंद्रियांना समजलं तर त्या ज्ञान इंद्रियाला कळालं का? आत्म्यालाच कळालं. बघा कसा घोटाळा असतो तो. ज्ञान इंद्रियाला कळालं असं वाटतं, पुन्हा ते कळणं मनात कळालं असं वाटतं. मग ते मनात कळालं का मनात कळणारा कोणी तिसरा आहे, म्हणून कळणाराही तिसरा आहे. मग त्वचेला चटका बसला पण त्वचेलाही कळला नाही. ज्या मनात कळाला त्या मनालाही कळालं नाही, तर त्या मनात कळणारा मनापासूनही वेगळाच आहे, त्याला ते कळत असतं. मग तो कळणारा आपण कधी विचार केला का? कोण आहे तो कळणारा? कुठं असतो? कसा दिसतो? कसा राहतो? काय करतो? आपण त्याच्याबद्दल कधीच विचार करत नाही. परमार्थ करायला दम नाही लोकाला. एवढा देव करतात आणि देवाचा पत्ता नाही. देव कुठं आहे, कसा आहे, काही बघत नाही. मग आता सांगा, देवाच्या प्रतिमाला भजतो आपण का देवाला ओळखून देवाला भजतो? आता देवाला ओळखून भजा. देव कुठं आहे याचा शोध घ्या आणि तिथं त्याला भजा, पूजा, त्याला भोजन घाला. पण जो तिथं तो नाही आहे
तर तिथं भजणं किती व्यर्थ आहे, वेडेपणाचं आहे. भाव जरी असला आणि त्या श्रद्धेनं एखाद्या प्रतिमेला भोजन घातलं काय आणि हार घातला काय, त्या प्रतिमेला त्याचा काय आनंद होणार? आनंद घालणाऱ्याला वाटेल का आम्ही ह्या प्रतिमेला हार घातला, आम्ही ह्या प्रतिमेला भोजन दिलं ताट भरून. प्रतिमा खाती का? तिला तो आनंद व्यक्त करता आला का? नाही. मग प्रत्यक्ष प्रगट परमात्मा कुठं आहे? मग जिथं प्रगट आहे तिथं ती सेवा झाली पाहिजे. आता परमात्मा सर्वत्रच आहे, पण पूजेच्या पात्रतेचा नाही किंवा तो उपचाराच्याही पात्रतेचा नाही. हे लक्षात घेऊन भक्ती करा, देव करा, असं मला तरी वाटतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांना आपल्यासाठी ते खूप सरळ आणि सोप्या भाषात सांगून ठेवलेलं आहे.